माझं नाव संकेत जाधव. तर आपण ही बघताय ही स्प्लेंडर गाडी. त्याला आपण पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक हायब्रिड व्हेकल बनवलेला आहे. त्याला आपण बनवून 1-2 वर्ष झालं. तोपर्यंत आता बनवल्यापासून आतापर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही, काही नाही. 2 वर्ष आपण त्याची पूर्णपणे माहिती घेतली, ट्रायल घेतली पूर्ण. काय प्रॉब्लेम वगैरे येतोय का, मेंटेनन्स कसा काय वगैरे. त्याच्यानंतर आता काही प्रॉब्लेम आलेला नाही. आता जरी आपण दुसऱ्या बनवाय म्हणलं तरी पण याची काही अडचण येणार नाही. सुरुवात म्हणजे कसं, आता आपण बघताय सगळीकडे इलेक्ट्रिक व्हेकल आता 25, 30, 40 हजारापर्यंत गाड्या येते त्या. ते कसं होतं, एक ठराविकच रेंज चालते त्यांची 50, 40, 60 किलोमीटर पर्यंत. तिथनं पुढे ते आपण जाऊ शकत नाही किंवा त्या रेंज पर्यंतच जाऊ शकतोय. मग असं आपण विचार केला, बाबा ही पेट्रोल गाडी, हिच्यावर आपण लांब जाऊ शकतो. पण समजा निम्मा अंतर जरी आपण चार्जिंग वर गेलो तर तिथनं पुढं काही करता येईल का, म्हणून आम्ही काय केलं, त्याला हायब्रिड व्हेकल बनवलं. याला आपण काय केलं, याच्यामध्येच बॅटरी आणि पाठीमाग मोटर वगैरे पूर्ण एक इलेक्ट्रिक गाडीचं चार्जिंग किट इन्स्टॉल केलेलं आहे. हायब्रिड व्हेकल म्हणजे पेट्रोलवर पण चालणार आणि चार्जिंग वर पण चालणार. आणि चार्जिंग वर चालवायचं म्हणलं तर 90 ते 100 किलोमीटर आरामात जाऊ शकताय तुम्ही. तिथून पुढे पेट्रोलवरती 80 गाडी चालणार तुमची. जसं तुमचं पेट्रोलला एक 60-65 किलोमीटर अवरेज देणार, तेवढंच ही आयएस अवरेज देणार रेग्युलर. त्याला 55 ते 60 हजार रुपये खर्च आलाय आम्हाला. त्याला आपण ही पाठीमाग दिसती इलेक्ट्रिक मोटर, त्याच्यामध्ये बॅटरी, वायरिंग, कंट्रोलर, चावी स्विच, जे काही इलेक्ट्रिक गाडीला किट लागते ते सर्वच वापरलंय. हा, टॉप स्पीड आहे 60 पर्यंत जाते आणि लोडिंग कॅपॅसिटी म्हणलं तर 200 किलो पर्यंत आहे. शिक्षण माझं ITI झालं, मोटर मेकॅनिक. त्यात मग बसल्या बसल्या काहीतरी नवीन करावं असं म्हणलं. आता रेग्युलर गाड्या तर इलेक्ट्रिक येतेच, पण त्याच्यात पण बदल काहीतरी करावा. आता लोक दुसरं पण काही जण आता कसं LPG वगैरे वापरते, त्यातच आपण काय केलं, ते न वापरता डायरेक्ट इलेक्ट्रिक असं करावं म्हणलं. म्हणजे जेणेकरून आता नवीन जी खर्च घेतात लोक, 50-55 हजाराला गाडी घेतात, खर्च आपण ह्याला केला, हे दोन्ही पण चालणार आहे, चार्जिंग पण चालणार आहे आणि पेट्रोल पण. प्लस त्याच्यापेक्षा ह्याची रेंज जास्त येणार आहे. त्याच्यात तुम्ही 90 ते 100 किलोमीटर जाऊ शकताय, परत पेट्रोलवर पण वापरू शकताय. आतापर्यंत एक 5 गाड्यांची ऑर्डर आलेली आहे. त्याला 60 हजार रुपये खर्च येईल. गॅरेजचं तर म्हणजे 12वी नंतर ना तिकडे ऍडमिशन घेण्यापेक्षा म्हणलं काहीतरी वेगळं करावं होतं. पहिल्यांदा मग ITI वगैरे केला, तर ना मग ITI करत करत मग गॅरेजवरती जात होतो शिकायला. केल्यानंतर ना मग पूर्ण अनुभव आल्यानंतर ना मग स्वतःच चालू केल्यानंतर मग ती आपली रेग्युलर काम करत असताना मग ते लक्षात आलं, बाबा वेगळं काहीतरी करावं असं विचार आला. मग ते हळूहळू करत करत त्याला बनवायला आम्हाला 6 महिने गेले पूर्ण. काय असं म्हणजे 8-10 दिवसात सुचला आणि लगेच तयार झाला असं नाही. 6 महिने गेले. जशी आयडिया भेटल त्यानंतर ना जसं हे होईल तसं ते आम्ही मॉडिफिकेशन करत करत केलेलं आहे. त्याला ग्राहकांना एकच म्हणणं आहे, बाबा तुम्ही या, बघा, व्हिजिट करा, कसं वाटते काय वाटते. आणि जी तुम्ही साध्या चार्जिंग गाडीला जे 50-60 हजार रुपये घालवणार आहे, त्याची रेंज येणार आहे 50 ते 60 किलोमीटर. त्याच्यापेक्षा एकदा ही बघा कसं वाटते काय वाटते आणि नंतर ना मग विचार करा, असं माझं म्हणणं आहे. डायरेक्ट नवीन घेण्यापेक्षा एकदा तुमच्या जुन्या गाडीलाच मॉडिफिकेशन होईल.